मला आज तुम्हाला बोलवावंसं वाटलं याचं कारण काल सगळीकडे खुळचटपणानं एक बातमी पसरवली जात होती की कोषाध्यक्ष राजीनामा देण्याच्या विचारात आहेत, उन्होंने मन बना लिया है. असं म्हणायला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी असं कधी म्हटलं नाही, मी असं कधी व्यक्त केलं नाही, मी असं कधी म्हणणार सुद्धा नाही. कारण मी छत्रपति शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान छोड़ करके भागेंगे नहीं, हम सारी समस्याओं को सुलझा करके रहेंगे, इतना ध्यान में रखना. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी बोलवण्याचं एक कारण आहे. हा आमचा धर्मश्री निवास आहे आणि इथे मी 1993 पासून निवास करत राहिलेलो आहे. हा अपार्टमेंट आहे, यामध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि 3 फ्लॅटमध्ये आमचे वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे जे आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत. अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत. यातल्या काहीही माझ्या नावावरती नाही. माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही. ते नीट नोंदून घ्या. फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे. त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती. तरी पण जी न्यूजवाल्यांनी खुळचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही, पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं. मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं. आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मश्रीच्या प्रांगणामध्ये बोलवलं. आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही. तरी पण ही वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे. अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय. म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही, तो विचार कधीही नव्हता. कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे. जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे. म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहीन.